गुरुनी कदाचित आपणाला मंत्र जर दिला तर तो मंत्र एखाद्या ग्रंथात शास्त्रात आहे का त्याला प्रचिती येते. म्हणाला असं कसं काय? तसंच आहे. हे सगळं अनुभवानं मी घेतलंय. बरं त्यांना माझ्या ज्ञानोबरायांनी सगळे मंत्राची नावं सांगितली. त्यात ज्या गुरुजी हा मंत्र आहे तो मंत्र खरा असतो. वासुदेवाचा ज्ञानोबरायांचा त्यांना स्पष्ट उल्लेख आहे. आणि मला तो ज्या दिवशी मला मिळाला आणि गुरुजी भेटला आणि तोच माऊलीचा मंत्र निघाला त्याच्यामुळं अद्यापर्यंत कीर्तन मी करतोय. ही त्यांची कृपा आहे. तो एक म्हणजे या वर्षी आलेला आहे. माघ शुद्ध दशमी आणि गुरुवार कधी येत नाही. कळलं का नाही? आणि आला तर योग्य गुरु बसत नाही. बेसला तर पटत नाही. काय या काय करते जाऊद्या. म्हणून महाराज या तिन्ही प्रचित शास्त्रपचिती म्हणजे असं आहे. देवाबद्दल वाद आहे. देव आहे का? कारण वेद म्हणतो जगत नाही. हा वेद काय म्हणतो? जगत नाही. वेद आणि संत सांगतात नास्तिक म्हणतो देव नाही. आता किती अर्थ नाही पहा. वेद म्हणतो जगत नाही आणि नास्तिक म्हणतो देव नाही. मग जगत आहे. महाराज असं गंमत आहे. म्हणून संताकडे जावं लागतं वार करायला. मग महाराज त्यांना विचारलं तुमचं मत काय? ते म्हणले जगत आहे. बर जगतात देव आहे पण देवात जग नाही. हे जमलं तर करा. देवात जग म्हणजे जो देव झाला त्याला जग आहे का? देवाच्या दृष्टीनं मला आता अडचण आहे. म्हणून हा वाद चालला. आणि देवाशिवाय सुखाची प्राप्ती कोणाकडून होणार नाही. आपला तो एक देव करून यावा ते नेविन जीवा. हे प्रमाण वायाच आहे. ते महाराजांचं प्रमाण आहे. आणि तो देव आपलासा कराय पण देव कुठं कळणार? देवाला कळला पाहिजे ना पहिला. लक्षात आलं बा. मग देव आहे का? असला तर कसा प्राप्त होईल? म्हणून मला देवाबद्दल चर्चा चालू असताना नास्तिक म्हणतो देव नाही आणि वेद म्हणतो जगत नाही. मग जगत जे आहे तर काय? मग देव आहे का? आहे. कसा आहे? जसा माणसाची श्रद्धा आहे तसा देव आहे. आता एखादा म्हणेल देव नाही त्याला नाही आणि त्यानं कुठे बघून बी येणार चालू. ज्या माणसाची श्रद्धा देव नाही का नाही मग त्यांना विचारलं म्हणजे बाबा देव तुम्ही नाही कसं काय म्हणता? असता तर दिसला असता. म्हणजे ज्या अर्थात देव दिसत नाही त्या अर्थात नाही. जी वस्तू दिसत नाही ती नसते का? नसते तर सांगा. फुलांचा वास दिसतो का? फुलांचा वास दिसतो का? नाही. मग नाही का? हाय पण वास दिसत नाही. वार नाही का? आहे. वार दिसत नाही म्हणजे नाही का? बर दिसत ते तरी खरं आहे का? मी म्हणतो देव दिसत नाही म्हणून मानित नाही. पण जे दिसत ते तरी खरं आहे का? मग मी विचारू आपण सिनेमा बघतो तो सिनेमा दिसतो का असतो? सगळ्यात सोपं सिनेमा बघतो का नाही? जो
दिसतो का असतो? अर्थ नाही. महाराज शनिवार दिसतो असत नाही, पण बघणाराची अशी काय फजिती होती त्या पडद्याव का नाही, चित्रामागं चित्र चित्रामागं चित्र जर पळाली तर ही खूप जीव असं उभत राहत आणि मोठ्यानं बॉम्ब मारते. पकड पकड, आता काय पकड, पडदा पकड का ठाला. म्हणून जसा शनिवार दिसतो पण असत नाही, जगत दिसत पण असत नाही. मग शनिवार दिसाय कारण कोणती? तसेच जगत दिसाय कारण नाही. शनिवार दिसायला पहिलं कारण अंधार. बरोबर का? उन्हात चित्र दिसते, पहिला अंधार आलं का? बर, नुसता अंधार आहे, चित्र दिसते का? नाही. मग दुसरं कारण पडदा. बर, पडदा आहे, अंधार आहे, चित्र दिसते का? नाही. मग तिसरं कारण त्या ऑपरेटर चक्कर फिरवणारा, आणि ते चक्कर फिरवतो आणि पण देव चित्र नसते. महाराज, अज्ञान म्हणजे तुमचा आमचा अज्ञान म्हणजे अंधार. पडदा हा माया. कळलं का? मायेच्या पडद्यावर ईश्वर चक्कर फिरवतो आणि ही तुम्ही आम्ही चित्र त्या पडद्यावर नाचते की. एखादं दिता जर सोनापुरात गेलं का झालं? फिल्म तुटली. म्हणून महाराज, माया ही पडदा आहे आणि ईश्वर चक्कर फिरवतो आणि ही तुम्ही आम्ही चित्र आहे. लक्षात येईल का? म्हणून महाराज, या भगवंताने या तऱ्हेनं आपणाला जगत दिसत. आणि मग देव आहे, पण देवाची प्राप्ती कशी होईल? देव आहे, देव जगात देव आहे, पण देवात जग नाही. जो देव झाला त्याला जग नाही ना, म्हणून देवात जग नाही आणि जगात देव आहे असं वैशिष्ट्य व्हा. मग असा जो देव आहे किंवा आपलासा करण्याकरता काय करावं? मग आपल्याकरता अगदी सोपं आहे. मग देव आपणाला प्राप्त होईल का? होईल. देव अगदी पाहता येत नाही. देव जर पाहता आला तर डोळ्याचा विषय होईल. देव पाहता येईल तर डोळ्याचा विषय होईल. देव घेता येईल तर हाताचा विषय होईल. कळलं का नाही? देवाला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, आकार उकार मकार काहीच नाही. माझ्या निळं भरायची गवळ नाही का? नव्हता काळा गोरा तुझा नाथे, काळा नाही, गोरा नाही, खोटा नाही, ठेंगणार नाही. आता मग कसा आहे? नव्हता काळा गोरा खोजा ना ठेंगणा, स्वरूप सुंदर
आंधळा देखना देखना नाही आंधळा नाही गोरा नाही काळा नाही मग हाय कसा तीच अडचण आहे गाव शिव पहिला नव्हता या शिकाई नाम रूपाशी आधीच ठाव नाही ज्याला नाव बी नाही रूप बी नाही अवघड आहे मग हा नाम रूपाशी आधी ठाव नाही म्हणती वैकुंठ कालच झालं बाई क्षीरसागर ना कशी शेष आई आता जिथं आकाश पाताळ काही नाही तिथं आता देव आपणाला कसा सापडायचा महाराज आशाई आकाश पाताळ काही काही नाही पहिले नव्हते कोठेच काही चंद्र सूर्य तारा अवघे शून्याची होते पाही कानोबा तेरे तेरे ते म्हणजे कोणतं लिंग आहे नपुसक लिंग ते ती तो मग तो ईश्वर आणि ते ब्रह्म असं गंमत आहे आणि महाराज या करता मग ते बी नाही ते बी नाही ते बी नाही मग कसं नाही अवघे शून्याची होते पाहिजे कानोबा तेरे तेरे ते त्याचं नाव ब्रह्म होत ज्याला नाम नाही आकार नाही उकार नाही मकार नाही पण कर्म धर्म सहगानं त्या बिचाऱ्याला एकट्याला कर्म ना एकट ब्रह्म हो ब्रह्म आणि एकट ब्रह्म असल्यामुळं कर्म ना आणि महाराज मग त्या ब्रह्मानं मायेचा स्वीकार केला माया मग ही ब्रह्मच होत माया कशी निर्माण झाली एकलं ब्रह्म होतं का नाही माया कशी निर्माण झाली माया निर्माण केली नाही झाली आता ब्रह्मानं कशी काय केली झाली कशाप्रमाणे अर्जुना उदकी झाली बाबुळी ती उदका ते देवी झापुळी का वाया त्या बाळी आकाश जाते हे जरा अवघड बघा विषय पाण्यातच शेवाळ तयार होतो लक्षात आलं का आणि झाकत कुणाला पाण्या ब्रह्मानं माया निर्माण नाही केली झाली हा ते एका ढालकाचं निर्माण निर्माण झाली आपण का निर्माण झाली ती झाली आणि तिनं ब्रह्माला दाखवलं ज्या ब्रह्माला आकार उकार म्हणजे त्याचं नाव आहे शून्य अवघे शून्याची होते पाहिजे शून्याला आकार देण्याकरता जसा शून्याचा गुणाकार लागत नाही शून्याला गुणाकार लागल का शून्य 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 गुणिले 5 5 शून्य शून्य शून्याला गुणाकार लागत नाही आणि गुणाकार लागण्याकरता एक आकडा पाडावा लागत महाराज ती बिचारी निर्माण झाली तिनं आकडा निर्माण केला आणि त्याला 3 गुण निर्माण केले तिचं नाव आहे माया हे ते एक ढालगत निर्माण झाली आणि तिने एवढी खाती केली त्या ब्रह्माला आकार उकार मकार काय नाही त्या ब्रह्माला मायेनं आकाराला आणला 3 गुणानं त्याला नटिवला 3 गुण निर्माण करणारी माया आहे आणि तिनं बिचारीनं पहिल्यांदा जर तिचं भारुड ऐकाल तर हसाल ती बिचारी माणसाला म्हणती
जोहार मायबाप जोहार धनी, मी निराकाराची मारिणी, माझ्या धन्यास निद्रा लागली म्हणून मी संत सभेशी आले की मायबाप. माया म्हणते बर का. हा माझा धनी एक उलट्या होते तवताशी करमत नव्हते, मी येऊन या ते उभी ठाकली की मायबाप. जरुरी भारू पाठ करा. हा लक्षात आलं. मुद्दा म्हणून मालिकेत हैठाला महाराज तिथं झाडगत निर्माण झाली. बर बाईला विचारलं म्हणजे बाई मग तू निर्माण झालीस काय केली. मी येऊन या काय केले, माझ्या धान्यात थापटून निजीवली आणि एवढे जगदंबर निर्माण केले. पर सत्ता त्याची, त्या निर्गुण ब्रह्माची सत्ता घेतली आणि जगत निर्माण मायेनं केलं. झाला म्हणते मी इथं उभी राहिली, आली माझ्या जाण्याला कर्मना म्हणून मी आली बघा नाही. त्याला धापटून पिवला आणि एवढे जगत निर्माण केलं. पण सत्ता त्याची आहे म्हणून ब्रह्माची सत्ता आणि मायेचं स्वरूप या दोघांनी मिळून ही जगत निर्माण केलं. ब्रह्माला एकट्यालाही करता येत नाही. त्याला आकार उकार मकार नाही तर कसं काय करेल. म्हणून ब्रह्माला काहीच करता येईल. म्हणून या बिचारीनं निर्माण झाली माया, तिनं त्याची घेतली सत्ता. आस्ती भास्ती प्रिय त्याच आणि नाम रूप हीच आणि म्हणून दोघांचं जग. परमात्म्याला जिथं मायाला स्वतंत्रता सत्ता नाही म्हणून ध्यानात ठेवा. बायकोचं कपाळ असतं. हा जसं ब्रह्माच्या सत्तेवर मायेनं जगत निर्माण केलं तसं महाराज नवऱ्याच्या कुंकवानं बायको शोभती. कपाळ तिचं आहे पण कुंकू तिचं आहे का. कुंकू कुणाचं. अहो कपाळ बायकोच आहे, कुंकू तिचं आहे, तिचं नाही. आणि म्हणून तर त्या बिचारे बारीकले त्याच्या बारीकले किंवा बिचारीला बिचारीला हळूच मी म्हटलो मावशीबाई जरा कुंकू मोठा वाजता म्हणजे बुवा झाला तुला कळतं का. पण माझं अहो पहिलं 2 मैलावून लाल बावट्यात हकायचा, लांबनं वळखायचं हाय. आता बारीक बघावं मग तर म्हणून अरे बाबा कपाळ माझा आहे मग कुंकू माझा आहे का. म्हणलं पंढरपूरला जाते त्याच्याकडे पैसे देत जावं विकत आणावं. ती म्हणली बाबा विकत आणलं तरी कुंकू माझं नाही. ते म्हणलं कसं काय नाही मग कुंकू म्हणजे कपाळ माझा आहे पण कुंकू माझ्या नावऱ्याच आहे. माघार घेतली बरोबर सांगितलं. बर मग म्हणलं बारक काल येतात. बारक काल येतात ज्यांचं कुंकू आहे त्यांच्याकडे बघितलं का. ती वार यांना हालत होते. म्हणजे बाबा नवरच बारक झालं तर कुंकू कोण मोठं लिहिले. आदेव म्हणत नाही कुंकू मोठं लिहाठाला. कपाळ तिचा आहे पण कुंकू नवऱ्याचं आहे. तसं मायेनं जगत निर्माण केलं पण सत्ता त्याची घेतली म्हणून ती म्हणते सत्ता त्याची की जी मायबाप. हा
त्याच्या सत्तेवर जगत निर्माण मायेने केलं आणि ते माया निर्तात तरंती ते म्हणजे माया मिथ्या आहे. या करता महाराज देव जो आहे आणि तो देव आपणाला प्राप्त झाला तर आपणाला सुखाची प्राप्ती. मग त्या देवाला साधन काय? ज्याला रूप नाही, रंग नाही, काय नाही, काय नाही, कुठं दिसत बी नाही, आणि काय करावं?